आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। ठाण्यातनं मोठी बातमी आहे। शिवसेना महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिलेला आहे। प्रभाग क्रमांक 3 मनोरमा नगर येथील शाखा प्रमुख विक्रांत वायचळ यांची शिवसेनेतनं हकालपट्टी केल्यानंतर मीनाक्षी शिंदेंनी नाराजी व्यक्त केली। विक्रांत वायचळ मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय, त्यामुळे वायचळ यांच्या हकालपट्टीनंतर मीनाक्षी शिंदेंनी राजीनामा दिलाय। निवडणुकीच्या तोंडावरच राजीनामा दिल्यानं हा शिंदेंसाठी मोठा धक्का मानला जातोय। रिजवान शेख आपले प्रतिनिधी ठाण्याहून आपल्यासोबत जोडले गेले। रिजवान, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, नक्की आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने मनोरमा नगर येथील जो विक्रांत चव्हाण आहे त्याचा जो आहे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। विशेष म्हणजे विक्रांत वायचळ यांनी काही दिवसापूर्वी ज्या पद्धतीने पक्षविरोधी कार्य केल्यामुळे कुठेतरी पक्षाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जे आहे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर कुठेतरी मीनाक्षी शिंदे आहेत ते देखील नाराज झाले। त्यांनी देखील आपला महिला जिल्हा संघटक पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि विक्रांत वायचळ जो आहे तो मीनाक्षी शिंदे यांचा अगदी निकटवर्ती कार्यकर्ता मानला जातो। कारण मनोरमा नगर मध्ये मोठ्या प्रमाणात विक्रांत वायचळ याच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम जे आहे ते देखील हातात घेण्यात, त्यामुळे ज्या पद्धतीने मीनाक्षी शिंदे माजी महापौर देखील आहे आणि आपण जर पाहिलं तर 2022 मध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी बंड केला होता त्यावेळी मीनाक्षी शिंदे यांनी महिला म्हणून जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने महिला संघटना कशा पद्धतीने वाढवावा, एकनाथ शिंदे यांच्या मागे कशा पद्धतीने खंबीरपणे उभा राहावा, हे देखील प्रमुख भूमिका जी आहे ती मीनाक्षी शिंदे यांनी बजावली होती। आणि आज ज्या पद्धतीने त्यांच्याच निकटवर्ती कार्यकर्त्याची पक्षातून हकालपट्टी केल्याने कुठेतरी मीनाक्षी शिंदे स्वतः नाराज झालेले आहेत। आणि विशेषतः मीनाक्षी शिंदे हे जे वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे महिला जिल्हा संघटनामध्ये आणि मोठ्या प्रमाणात मीनाक्षी शिंदे यांना मानणारा वर्ग जो आहे तो शिवसेना शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे अनेक वेळा आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्यावरती कुठल्याही पक्षाच्या वतीने जर आरोप होत असेल तर सर्वात पहिले त्याला उत्तर देणारे हे मीनाक्षी शिंदे स्वतः होते। सर्व लोकांना अंगावर घेणारे मीनाक्षी शिंदे स्वतः होते। त्यामुळे ज्या पद्धतीने त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यावरती ज्यावेळी आचार्य त्यामुळे कुठेतरी मीनाक्षी शिंदे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या बाजूने असताना आपल्या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि तो विक्रांत वायचळ आहे त्याच्या समर्थनमध्ये मीनाक्षी शिंदे स्वतः उभा आहे। परंतु त्यांना पक्षाचा महिला संघटना आहे त्याचा राजीनामा आहे, परंतु सदस्याचा राजीनामा जो आहे तो मीनाक्षी शिंदे यांनी आतापर्यंत दिला नाही। त्यामुळे पक्षाच्या वतीने कशा पद्धतीने मीनाक्षी शिंदे आणि विक्रांत वायचळ याची मनधरणा होणार आहे तेच पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सौरभ, निश्चितच यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही रिजवान तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।